तुम्हाला कल्पना आहे की गुढीपाडव्याला सन्माननीय राजसाहेबांनी नरेंद्र मोदीजींना पाठिंबा म्हणून विनाशर्त पाठिंबा जाहीर केलेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची नाशिक मधली ताकद तुम्हाला माहिती आहे। नाशिकने पक्षाला यश सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात दिलेलं आहे। एकंदरीत लोकसभेच्या माध्यमातून आज अजून नाशिकची सीट माझ्या मते आज उद्यामध्ये डिक्लेअर होईल त्यांची, पण आमच्यासाठी राजसाहेबांचा आदेश म्हणजे अंतिम आहे, त्यांनी सांगितलं। त्यामुळे पक्षांतर्गत पुन्हा एकदा सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्या सूचना किंवा त्यांना एक मार्गदर्शन करायला सन्माननीय राजसाहेबांनी काही मुद्दे सांगितले होते की काय प्रकारे हे केलं पाहिजे। कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा काय एकट्याने लढणारा पक्ष होता आणि आता युतीमध्ये कसं काय समन्वय समिती किंवा ज्या पक्षाचे उमेदवार आहेत दुसऱ्या कुठल्या भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील, तर त्यांचा एक समन्वय घडवून खालपर्यंत ते कसं काय पोचता येईल यासाठी ही आढावा बैठक। असं बरेच ठिकाणी अजून त्यांचे उमेदवार जाहीर व्हायचे आहे, पण मला असं वाटतं की तो त्यांच्या म्हणजे त्यांच्या युतीच्या सगळ्या माध्यमातला तो प्रश्न आहे। आम्ही स्वतः निवडणूक लढत नसल्यामुळे आम्ही या सगळ्या लोकसभेच्या माध्यमातून एक पक्षाला पुन्हा एकदा काय म्हणू आपण एक बळकटी येण्याचं किंवा एक पुन्हा एकदा चाचपणी एक त्या निमित्ताने होते। त्यामुळे आम्हाला काय की कोणीही उमेदवार दिला तर उमेदवार दिल्यावरती आम्ही प्रचार करू किंवा अशातला काही भाग नाही, कारण जो उमेदवार देणार त्याचा आम्ही प्रचार करणार आहोत, त्यांना पाठिंबा आम्ही जाहीर केलेला आहे। त्यामुळे त्या निमित्ताने पुन्हा एकदा पुनर्बांधणीची एक घट्ट वेळ आम्हाला रुजवली जाते या माध्यमातून आणि म्हणून थोडीशी पूर्व तपासणी आहे। आणि खरं तर हा दौरा आधी ठरला होता, आजपर्यंत आम्हाला वाटलं होतं की उमेदवार जाहीर होईल, आज उद्या होईल बहुतेक, पण उमेदवार कोणी असो आम्हाला आता असं आहे की साहेबांनी एकदा आदेश दिला त्यामुळे आम्ही पाठिंबा देणारच आहोत। आमच्या बैठका आज धुळे नाशिक झाली किंवा दिंडोरी लोकसभा, धुळे लोकसभा, या सगळ्या हळू सगळ्या बैठका आहेत। राजसाहेबांचं सभा होतील ना होतील मला असं वाटतं की याचं स्पष्टता लवकरच येईल, आमच्या पक्षाकडनं जाहीर होतील, पण नाशिकमध्ये होईल की नाही आता सांगू शकत नाही, कारण सगळेच उमेदवार मला माहिती आहे की राजसाहेबांची सभा मागतात, पण त्याच्यात नेमकी कुठे घ्यायची, काय घ्यायची, कधी घ्यायची या सगळ्याला थोडासा वेळ आहे आणि पक्षाकडनं आमच्या अधिकृतरित्या आमच्या सभा कधीपर्यंत हा निर्णय आधी कसं आहे की लग्नात नवरा नवरी तर ठरवू दे, मग आपण राज्यामध्ये पण असेल ना सभा, निश्चितपणे राज्यात आहे मागणी तर तुम्हाला माहिती आहे। सन्माननीय राजसाहेबांची सभा प्रत्येकच उमेदवाराला हवी आहे, पण कधी निर्णय अपेक्षित आहे राज्यात, कुठल्या शहरात, कुठल्या मतदारसंघामध्ये? हा 13 मेचा एक टप्पा आहे आता आणि त्याच्यानंतर 20 मेचा टप्पा आहे। या 2 टप्प्यामध्ये 13 मेच्या अनुषंगाने साधारणपणे आम्ही पुढच्या आठवड्यात 3-4 मे पर्यंत आम्ही जाहीर करू किंवा 5 मे पर्यंत आमच्या जाहीर होईल। खरं तर तेव्हा तोपर्यंत आमचा कार्यक्रमात जाहीर होईल की किती सभा घेणार आहेत, साहेब घेणार आहेत का, किती सभा घेणार आहेत आणि कुठे घेणार आहेत। मला आता राजसाहेबांनी ही भूमिका बदलली का कुठली भूमिका होती, मला एक पक्ष सांगा महाराष्ट्रातला की ज्यांनी भूमिका बदलली नाही। तुम्ही सगळ्या इतर पक्षांनी भूमिका बदलल्या, त्यांना तुम्ही हे प्रश्न विचारले नाही आणि आज आम्ही एक भूमिका घेतली आणि बदलली कुठे होती। सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला जी मतं पटली त्यांना तेव्हा त्यांच्या बाजूने बोलले। जी राम मंदिरचं उदाहरण घ्या किंवा 370चं उदाहरण घ्या, पहिलं ट्विट करणारे राजसाहेब होते, पण तुम्ही हे म्हणताना सगळ्यात या देशातला पहिला माणूस की ज्यांनी गुजरातमध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी मुख्यमंत्री होते ते देशातला पहिला माणूस की या माणसाने पंतप्रधान व्हावं असं म्हणणारा हा माणूस, तीच भूमिका आहे की आमची असं की आज पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी पंतप्रधान व्हावं। ज्यावेळेस जेव्हा जे पटलं नव्हतं ते बोलले आणि आमचा एकमेव पक्ष आहे की तो काही घरंगळत जात नाही। ज्या वेळेला जे पटलं ते बोलले साहेब, मागच्या वेळेला ते पटलं नाही ते बोलले साहेब, ज्या वेळेला अभिनंदन करायचं ते केलं। इव्हन नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आली तेव्हा आमचा पक्ष पहिला आहे की ज्यांनी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 जी आली पहिलं अभिनंदन आम्ही केलेलं आहे। कारण शिक्षणातलं आम्हाला कळतं कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं लिहितो, आमची सेना आहे, त्यामुळे
एक आदेश निघाला आणि तोही राजसाहेबांचा की त्याच्यात आमचे सगळे प्रश्न मिटलेले असतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की राजसाहेबांनी पाठिंबा दिला, तीच पक्षाची भूमिका, तीच प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाची भूमिका, तीच आमची. नाशिकमध्ये साहेबांची सभा घ्यावी अशी काही कार्यकर्त्यांची मागणी आहे का? प्रश्न आहे अजून लग्नाला नवरदेव उभा तर होते, तर रिसेप्शनला कोण येणार आहे त्याच्याविषयी विचार करू ना. आधी डिक्लेअर तर होते सीट, पण सभेच्या बाबतीत मी सांगतो की पक्षाकडनं अधिकृतरित्या साधारणपणे पुढच्या आठवड्यात पत्र येईल किंवा भूमिका जाहीर होईल की सन्माननीय राजसाहेब कुठे, कधी आणि सभा घेणार आहेत का. एक निश्चितपणे एक भूमिका प्रत्येकाची असते की कोण आलं तर जास्त चांगला प्रभाव पडेल. प्रश्न आहे की आता अशी वेळ आलेली की आता उमेदवार जाहीर करायला हवा, कारण आता अगदी तोंडावर निवडणूक आलेली आहे आणि त्याच्यानंतर त्या बाबतीतल्या भूमिका खरं आमच्या असण्याचं काही कारण नाही. म्हणजे दुसऱ्याच्या स्वयंपाकघरात त्यांनी काय स्वयंपाक करावा ते आपण करू सांगणार. आपण आपलं त्या घरातले सदस्य जेवायला बसणार आहे ते कन्फर्म आहे. काय जेवण देतात ते बघू आता. नाहीये आमचं. तुम्ही एक लक्षात घ्या, आम्हाला शिखरावर कोण आहेत, आम्ही मोदीजींना पाठिंबा दिलेला आहे. त्याच्याकरता येणारे जे काही गोष्टी कराव्या लागतील त्या आम्ही करणार आहोत. त्याच्यात आम्हाला एकतर आमच्याकडे तो पर्याय नाही की कोणाला सीट द्यावी का कोणाला सीट देऊ नका. आम्ही लढवत नाही आहे. आम्ही मोदीजी पंतप्रधान पुन्हा एकदा व्हावेत, कारण पुढचं जे काही तुम्ही जर गुढीपाडव्याचं भाषण मी परवा सुद्धा मी एका ठिकाणी बोललो की ते तुम्ही परत ऐका एकदा भाषण, की ज्या प्रकारे त्यामध्ये राजसाहेबांनी जे मुद्दे मांडले की पुढच्या 10 वर्षात हा तरुणांचा देश होणार आहे आणि त्याला एक दिशा देणारे सक्षम कोणीतरी हवं आहे. या गोष्टीत आम्ही मोदीजींकडे बघतो आहोत, अख्खा देश बघतोय आणि त्यामुळे त्यांना निवडून आणण्याचं म्हणजे फॉर बेटर गुड आम्ही खालचे लक्षात घेणार नाही होतो. व्हीप माझ्या सहीचा होता, त्यामुळे देवेंद्र फडणवीसजी गिरीश महाजन साहेब असं यांनी साहेबांना विनंती केली होती, त्या माध्यमातून आम्ही तो बसवलेला आहे. त्या वेळेला ती जी योग्य भूमिका आहे ती आम्ही घेतो. भूमिका बदल किंवा भूमिका सोडली हे जे तुमचे वाक्प्रचार असतात मला ते पटत नाहीत किंवा आम्हाला पटत नाही. याचं कारण ज्या क्षणाला ज्या वेळेला जी भूमिका पटते त्याला आम्ही हो म्हणतो, नाही पटत त्याला नाही म्हणतो. आज आम्हाला ही भूमिका पटलेली आहे. सन्माननीय राजसाहेबांनी आम्ही नरेंद्र मोदीजींकरता आम्ही ही बदलली असं होत नाही आमचं. मी तुम्हाला तेच सांगतोय. त्यावेळेस तुम्हाला पुन्हा असं वाटेल की मोदीजी लोक त्याच्यावरच नको. प्रश्न असा की त्यावेळेला काय होईल ते सांगायला ज्योतिषी मी नाही आणि राजसाहेब काय बोलता येईल हे सांगायला माझी ती योग्यता नाही. त्यामुळे हा प्रश्न